रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, हे सांगणारे नामदेव महाराज. आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे जगाला पसायदान मागणारे, जगाच्या कल्याणासाठी मागणी करणारे असे संत ज्ञानेश्वर, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आणि तसेच संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांना तर जगद्गुरू म्हटलं जातं. त्यांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धा, कर्मकांड यावर प्रहार केले. समाज जागा करण्याचं महान कार्य संत तुकाराम महाराजांनी केलं आणि हेच कार्य संत शेख मोहम्मद महाराज यांनी त्याच काळात केलं. परंतु संत शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य, विचार म्हणावे तसे समाजात पोहोचले नाहीत. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. तसं कारण पाहिलं गेलं तर संत शेख मोहम्मद महाराज ज्या धर्मात जन्माला आले तो धर्म मुस्लिम धर्म, आणि मुस्लिम धर्म हा अल्लाहला मानणारा, आणि मग संत शेख मोहम्मद महाराज त्या धर्मात जन्माला आले म्हणून मुस्लिमांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ज्या काळात लेखणी ठराविक वर्गाकडे होती अशा वर्गानेही संत शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य, विचार यावर प्रकाश टाकला नाही. परंतु स्प्रिंग जेवढी दाबली जाते त्याच स्पीडने ती पुन्हा उसळी घेते. तसाच प्रकार संत शेख मोहम्मद महाराजांच्या साहित्याच्या बाबतीत झाला आहे, विचाराच्या बाबतीत झाला आहे. आज हे साहित्य जगभरात पोहोचत आहे. आज या साहित्याची मागणी वाढते. संत शेख मोहम्मद महाराज जाणून घेण्यासाठी अनेक महाराज मंडळी, वारकरी संप्रदाय यासाठी आघाडी घेत आहे आणि हे विचार समाजापर्यंत नेत आहे. ही एक जमेची बाजू आहे. परंतु आज संत शेख मोहम्मद महाराज ज्या भूमीत जन्माला आले ती वाहिरा भूमी, आणि ज्या ठिकाणी कर्मभूमी आहे अशी श्रीगोंदा भूमी. आज दोन्हीकडेही एक वाद उपस्थित झाला आहे आणि तो वाद आहे वंशज आणि संत शेख मोहम्मद महाराजांचा भक्त परिवार. संत शेख मोहम्मद महाराजांवर लाखो भक्तांची श्रद्धा आहे, लाखो भक्तांचं ते श्रद्धास्थान आहे. आणि या श्रद्धास्थानावर जे स्वतःला वंशज म्हणवतात त्यांनी आपला एक अधिकार गाजवायला सुरुवात केली. आणि या अधिकार असा गाजवला की हे फक्त आमचंच आहे, आमच्या पद्धतीनेच चाललं पाहिजे म्हणून त्यांनी तशी रचना केली. परंतु जे स्वतःला वंशज म्हणून घेतात, श्रीगोंदा असतील, वाहिरा येथे असतील, परंतु संत शेख मोहम्मद महाराज त्यांनी कितपत जाणून घेतले हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांनी संत शेख मोहम्मद महाराजांचा योग संग्राम वाचला नाही, पवनविजय, निष्कलंक प्रबोध, त्यांची अभंगवाणी, त्यांचं जीवनचरित्र त्यांनी जाणून घेतलं नाही. यामुळं संत शेख मोहम्मद महाराज म्हणावे तसे या लोकांना समजले नाही. जसं त्यांनाही समजले नाही तसं जो भक्त परिवार श्रद्धेपोटी संत शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतो, परंतु त्यांनाही असं वाटलं नाही की संत शेख मोहम्मद महाराज जाणून घ्यावेत. खऱ्या अर्थाने संत शेख मोहम्मद महाराजांची लेखणी, त्यांच्या विचाराची उंची ही हिमालयासारखी उंच होती आणि तितकीच सागरासारखी खोल होती. आणि ही खोली आणि ही उंची जर आपण जाणून घेतली, हे संत शेख मोहम्मद महाराज हे जे आपलं प्रेरणास्थान आहे त्यांच्या प्रती आणखीन आपला भक्तिभाव वाढेल आणि त्यांचं कार्य, त्यांचं विचार आपण जाणून घेऊया. आजच्या भागामध्ये आपण संत शेख मोहम्मद महाराज हे वारकरी संप्रदायाशी कसे एकनिष्ठ होते, त्यांनी कोणता उपदेश केला आणि या उपदेशातून त्यांनी नेमकं कार्य काय केलं, त्यांच्या जीवनचरित्राविषयी काही प्रसंग मी या ठिकाणी सांगत आहे. त्यांच्या जीवनचरित्रातला ज्यावेळी संत शेख मोहम्मद महाराजांचा जन्म वाहिरा या गावी झाला. आता वाहिरा या ठिकाणी जन्म झाल्यानंतर काही काळानंतर ते श्रीगोंद्यामध्ये आले. त्यांचं वय त्यावेळेस 13 ते 15 वर्षाचं असेल. अशा काळात त्यांना बकरू कापण्यासाठी पाठवलं होतं आणि त्यांच्याबरोबर एक मुलानी होता. आणि ज्या वेळेस ते बकरू कापण्यासाठी एका शेतावर गेले, शेतावर गेल्यानंतर
त्यांनी ते बकरू पाहिलं आणि त्यांच्या मनात एक दया भावना तयार झाली, एक वैराग्य प्राप्ती झाली की आपल्याला काटा टोचला तरी इतक्या वेदना होत आहेत आणि या बकऱ्याला जर कापलं तर त्याला किती वेदना होतील, असं म्हणून त्यांनी स्वतःच्या करंगळीवर सुरा चालवला आणि त्यांना अनंत वेदना झाल्या. आणि इतक्या वेदना झाल्यानंतर त्यांनी हातातला सुरा फेकून दिला आणि मी आयुष्यभर हिंसा करणार नाही, अहिंसा धर्माचं पालन करीन, हे त्यांनी सांगितलं. परंतु हेच जे स्वतःला वंशज म्हणून घेत आहेत ते या अहिंसा धर्माचं पालन करतायत का? संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार जपतायत का? आणि मग सुरा फेकून दिल्यानंतर त्यांच्या मनात जो वैराग्य भाव तयार झाला, वैराग्य वृत्ती तयार झाल्यानंतर त्यांचे वडील त्यांनी संत शेख मोहम्मद महाराजांना चांद बोधले यांच्याकडे पाठवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी 12 वर्ष अभ्यास केला. तो अभ्यास भगवद्गीतेचा अभ्यास होता, पुराणांचा अभ्यास होता, शास्त्रांचा अभ्यास होता, कुराणाचा अभ्यास होता, ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. हा अभ्यास त्यांनी केल्यानंतर त्यांच्यातलं जी आतली क्षमता असते, त्यांच्यातलं दैवत्व दिव्यत्व जागं झालं आणि ते संत म्हणून प्रसिद्ध झाले. आणि मग त्यांचे जे गुरु होते चांद बोधले, त्यांना निश्चित खात्री पटली की हे संत शेख मोहम्मद महाराज आपला शिष्य या समाजाच्या उद्धारासाठी आलेला आहे आणि समाजाचा उद्धार करेल आणि हिंदू मुस्लिम यातील द्वैत नाहीसं करण्याचं हा काम करेल. म्हणून चांद बोधले महाराजांना खरा विश्वास पटला आणि हेच कार्य संत शेख मोहम्मद महाराजांनी आयुष्यभर केलं. त्यांनी कीर्तन, प्रवचन, अभंगातून समाज जागा केला आणि आपण त्यांच्या अनेक आख्यायिका प्रसंग पाहतो. ज्या संतांना आपण जगद्गुरू संत शेख तुकाराम महाराज म्हणतो, असे हे संत तुकाराम महाराज ज्यावेळेस आषाढी वारीत होते, आषाढी वारीत संत शेख मोहम्मद महाराजांचं कीर्तन चालू असताना संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी जातात, कीर्तन ऐकतात आणि त्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराज संत तुकाराम महाराजांना कीर्तनाला उभे करतात. हा प्रसंग तो माझा सांगाती ही एका चॅनलवर प्रसिद्ध असलेली संत तुकाराम महाराजांची मालिका आहे. या मालिकेत संत शेख मोहम्मद महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे आणि तो प्रसंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे दोन संत एकमेकांना भेटत होते, त्यांचं हितगुज चालत होतं. एक मुस्लिम धर्मातील संत तुकाराम महाराज, हिंदू धर्मातील मुस्लिम धर्मातील संत शेख मोहम्मद महाराज आणि हिंदू धर्मातील संत तुकाराम महाराज हे दोन संत एकत्र येऊन या समाजाच्या उद्धारासाठी काम करत होते, ह्याची खात्री आपल्याला पडते. आणि मग एक अभंग आहे, शेख मोहम्मद तेथे गेले त्यांनी मंडप विजविला, अशी एक आख्यायिका आहे की संत तुकाराम महाराजांचा ज्यावेळेस मंडप पेटला होता त्यावेळेस अंतर्यामी संत शेख मोहम्मद महाराजांनी जाणलं आणि तो मंडप विजविला. म्हणजे अशा अनेक आख्यायिका, अनेक प्रसंग आपण पाहतो आणि यावेळेस आपल्याला खात्री पडते की संत शेख मोहम्मद महाराजांची महती किती होती, त्यांचं कार्य किती होतं. त्यांनी अनेक भक्तांना सन्मार्ग दाखविला आणि हा वारकरी संप्रदाय वाढविला. आता काहींचं म्हणणं असतं की संत शेख मोहम्मद महाराज हे सुफी संप्रदायाचे होते. निश्चित सुफी संप्रदायाचा काही काळ त्यांच्यावर प्रभाव असेलही, परंतु ज्यावेळेस त्यांनी कीर्तन, प्रवचन, अभंग यातून प्रबोधन करायला सुरुवात केली आणि ते वारकरी संप्रदायाकडे वळले आणि वारकरी संप्रदाय वाढविण्याचं कार्य केलं. ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस आपण म्हणतो, पण त्याच्या मधली भिंत, ते मंदिर उभा करण्याचं काम हे संत शेख मोहम्मद महाराज यांनी केलं. आता त्यातले काही अभंग आहेत की ते हरीचे भक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते आणि त्यांनी विठ्ठलावर, हरीवर काही अभंग लिहिले. ते अभंग आपण ते जाणून घेऊया. ते एका अभंगातून म्हणतात, चहूखानीमध्ये हरी धन्य भावो, निज भक्त तुझा सेवा करी. चहूखानीमध्ये हरी धन्य भावो, निज भक्त तुझा सेवा करी. मी एक सामान्य भक्त आहे आणि हे भगवंता मी तुझी सेवा करत आहे.
हरी तू माझे आकाश. ते म्हणतात, हे हरी तू माझं आकाश आहे आणि मी तव तुझा नाद. मी फक्त काय आहे, तुझा एक त्यातला नाद आहे. हरी तू माझी साखर, तू माझी साखर आहेस आणि मी तव तुझी गोडी. आणि हा जो गोडपणा आहे तर तो मी आहे. पहा, हरीविषयी संत शेख मोहम्मद महाराज किती हरिभक्त होते. एक त्यांची भगवंताप्रती असलेली निष्ठा किती होती या अभंगातून आपल्याला दिसून येतं. ते पंढरीच्या पांडुरंगाला जातात आणि तिथेही ते अभंग रचना करतात. त्या अभंगातून ते म्हणतात, कटावरी कर चंद्रभागा ठाणा. म्हणजे ज्याचे कमरेवर हात आहेत, कटावरी कर आहेत आणि ज्यांचं ठिकाण हे चंद्रभागा आहे, दावितसे खून भवसिंधूच्या. आणि ही भवसिंधू आहे, आपण हा भवसागर आहे. हा भवसागराची खून आम्हाला तो विठ्ठल दाखवितो. आणि ते म्हणतात, अनिवार पंढरी अविनाश श्रीहरी. म्हणजे ही पंढरी अनिवार आहे आणि अविनाशी हा श्रीहरी कसा आहे, तर तो अविनाशी आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. वाहिन अंतरी व्यापुनी अलिप्त. आणि त्याने सगळं जग व्यापलेलं आहे, तरी तो भगवंत कसा आहे, अलिप्त आहे. श्रीहरी न ए जयाच्या चित्ता. हा, एका अभंगातून दुसऱ्या अभंगातून ते सांगतात, श्रीहरी न ए जयाच्या चित्ता. ज्याच्या चित्तात श्रीहरी येत नाही त्यास गांजती देवता. जे आपण देवता म्हणतो, देवता आणि भगवान ह्याच्यात फरक आहे. देवता कोणत्या, जो आपल्याला देत असतो. सूर्यदेव प्रकाश देतो, अग्निदेव अग्नी देतो, हे देवता आहेत. पण भगवान जो ऐश्वर्यवान आहे, जो या सृष्टीचा निर्माता आहे, तो भगवान आहे, तो भगवंत आहे. आणि तो भगवंत ज्याच्या चित्तात नाही अशा लोकांना देवतासुद्धा त्रास देतात. गोविंदाचे नाम जीवाचा विश्राम, तुटलासे श्रम उच्चारिता. आणि त्या भगवंताचं नाम जर घेतलं तर या जीवाला विश्राम भेटतो, आराम भेटतो. आणि तुटलासे श्रम उच्चारिता. आणि सगळं कष्ट, सगळा थकवा, या जन्ममरणाची ज्या फेऱ्या आहेत त्या सगळ्या निघून जातात. आणि कशाने निघून जातात, तर गोविंदाचं नाम, त्या भगवंताचं नाम घेतलं की हे सगळं पाप जळून जातात. विठ्ठला दातारा कृपेच्या सागरा. एका अभंगातून ते म्हणतात, विठ्ठला दातारा कृपेच्या सागरा, तारी सर्वेक्षरा अनाथासी. आणि ते विठ्ठलाला म्हणतात की विठ्ठला दातारा, जो देणारा करता करविता तो विठ्ठल आहे आणि तोच कृपेचा सागर आहे. तारी सर्वेश्वरा अनाथासी. आणि सगळ्या तो अनाथांना, ह्या सगळ्या जीवसृष्टीला तारणारा तो विठ्ठल आहे. तुझे नाम घेता तरले असंख्यात. आणि हे भगवंता, तुझं नाम घेतल्यामुळं असंख्यात तरलेले आहेत. तुझे या नामाचे आर्त मज. आणि तुझं जे नाम आहे त्याची मलाही गोडी लागलेली आहे. तुझे नाम केशवा हृदयी विसावा, तेने या जड जीवा संतोष वाटे. आणि ते म्हणतात की देवा, तुझं नाव घेतलं तर या जीवाला विसावा मिळतो आणि या जड जीवाला आनंद होतो. हरिनामी मरता हरिनामी मारिता, हरिनामी भोगिता विषय रूप. हरिनामी मरता हरिनामी मारिता, हरिनामी भोगिता विषय रूप. आसन भोजन शयन, बोलता चालता रडता हसता हरी. भाव असावे स्वभाव चित्त. म्हणजे या सगळ्या स्वभावात, आपल्या भावात, चित्तात सगळीकडे हरी असावा. हे संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला या वेगवेगळ्या अभंगातून सांगतात. आणि हे अभंग असे अनेक असंख्य अभंग त्यांचे आहेत. आणि हे अभंग आपल्याला हेच शिकवून देतात की संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार, त्यांनी वाढवलेला वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदाय त्यांनी आज आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यासाठी त्यांनी केलेलं कार्य किती अनमोल आहे हे आपल्याला या भागातून सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. निश्चित पुढच्या भागात संत शेख मोहम्मद महाराजांचं आणखी कार्य आपण जाणून घेऊया. रामकृष्ण हरी.